फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलेलं आहे, नो मीन्स नो, म्हणजे नाही म्हणजे नाही. आणि हे त्यांनी इतर कोणाला नाही तर त्यांच्याच मंत्रिमंडळात सामील असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना म्हणजे मंत्र्यांना सांगितलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक मंत्र्यांमध्ये एक चलबिचल सुरू होती की त्यांना हवा तो OSD PA त्यांना मिळेल की नाही मिळणार. नॉर्मली आतापर्यंत मुख्यमंत्री या भानगडीत पडतील नाही पडतील की बाबा तुमचा OSD आणि PA कोण असला पाहिजे असं म्हटलं जायचं. पण यावेळेस मात्र देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की त्यांची बॅकग्राऊंड चेक होईल. ते OSD कोण आहेत, त्यांनी काय केलंय, PA कोणाला घेत आहे, त्यांचा इतर कुठल्या भानगडीमध्ये प्रश्न तर आलेला नाही आहे ना, संबंध तर आलेला नाही आहे ना, याची सगळी बॅकग्राऊंड चेकिंग झाल्यानंतरच आम्ही त्यांना घेऊ असं त्यांनी सांगितलेलं होतं. या संदर्भात अनेक मंत्र्यांनी खळखळ पण केली. शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं की खूप वेळ जातोय, आम्हाला अजूनही अपॉइंटमेंट्स मिळालेल्या नाही आहेत, आम्ही अनेक बाबतीतले प्रस्ताव ठेवलेले आहेत पण अजूनही ते क्लिअर झालेलं नाही आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पण त्यांनी सांगितलं की ठीक आहे आम्ही लवकरात लवकर क्लिअर करू पण सगळी चेकिंग झाल्याशिवाय आम्ही करणार नाही. माणिकराव कुकाटे की जे स्वतः त्यांचं मंत्रिपद वाचतंय नाही वाचतंय, आमदारकी वाचते की नाही वाचतंय याच्या गडबडीमध्ये अडकलेले होते, त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की आम्हाला आता PA आणि OSD नेमण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे. त्यालाही फडणवीसांनी उत्तर देऊन टाकलं. तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की PA आणि OSD वरनं एवढं मंत्री का चलबिचल करतायत, एवढं त्यांना आकांड तांडव करण्याचा किंवा त्रास होण्याचा काय प्रश्न आहे. एकतर मंत्रालयामध्ये एक नवीन पद्धत निर्माण झाली होती गेल्या अनेक वर्षांमध्ये. आपण जर बघितली तर की मंत्री बदलतात, अनेकदा सरकारं बदलतात, पण तरीसुद्धा जे OSD आणि PA असतात ते एका मंत्र्याकडनं दुसऱ्या मंत्र्याकडे किंबहुना अनेकदा त्याच खात्यामध्ये पुन्हा आलेले आपण सुद्धा बघायला मिळतात. OSD म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी. आता हा OSD हा काही महाराष्ट्र सरकारचा कर्मचारीच असला पाहिजे असं काही नाही. तो OSD बाहेरचा कुठला तरी व्यक्तीसुद्धा असू शकतो, राजकीय व्यक्तीसुद्धा असू शकतो आणि त्याचं काम असतं की मंत्र्यांची अनेक कामं करणं. आणि म्हणजे बऱ्याचदा मंत्री नसतील तर OSDच त्यांना उत्तर देत असतात. OSDचा फोन आला म्हणजे मंत्र्यांनीच फोन केला असं समजलं जातं. अशामुळे हा OSD म्हणजे मंत्र्याचं दुसरं रूप असंच समजलं जातं अनेक ठिकाणी. आणि त्याच्यामुळे त्या विभागाचा किंवा एखाद्या मंत्र्याकडे काम केल्यानंतर त्या मंत्र्याने एखादा विभाग अनेक वर्ष सांभाळला असेल तर त्या विभागावरती सुद्धा त्या OSDचं किंवा त्यांच्या PAचं हे प्रभुत्व मानलं जातं. आणि त्याच्यामुळे अनेकदा ज्याला आपण म्हणतो ना सॉर्ट आफ्टर पोस्टिंग, अशा पद्धतीची पोस्टिंग अनेक खात्यांसाठी वापरली जाते. त्यामुळे त्या खात्याचा मंत्री जरी बदलला तरी बऱ्याचदा OSD तिकडे सेम राहतात किंवा बऱ्याचदा मंत्री एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी गेला तर OSD सुद्धा त्यांच्याबरोबर तिकडे शिफ्ट झालेले सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याचदा OSD ही पॉलिटिकल अपॉइंटमेंट सुद्धा असते, अनेकदा त्यांची वैयक्तिक अपॉइंटमेंट सुद्धा असते. पण तरीसुद्धा OSD हा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यांचे अनेक व्यवहार किंवा त्यांचे अनेक निर्णय याची बॅकग्राऊंड ही पूर्णपणे OSDला माहिती असते. अशा परिस्थितीमध्ये त्या OSDची अपॉइंटमेंट ही मंत्र्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आणि तिकडेच कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी घाला घातल्याचं म्हटलं जातं. आता ते 16 जणांना डच्चू जो दिलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्या पक्षाचे मंत्री आहेत. त्याच्यामध्ये शिवसेनेचे मंत्री आहेत की ज्यांच्या OSDना त्यांनी नाही सांगितलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत त्यांच्याही अनेक OSDना त्यांनी नाही सांगितलं, स्वतः भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांचे सुद्धा काही OSD आहेत की ज्याच्याबद्दल CMOने त्याला ग्रीन सिग्नल किंवा त्याला क्लिअरन्स त्या पद्धतीने दिला नाही. त्यामुळे ही एक चर्चा फार मोठ्या प्रमाणात झालेली होती, आत्तापर्यंत आपण कधी ऐकली नव्हती. केंद्रामध्ये ज्यावेळेस मोदींचं सरकार आलेलं होतं त्याही वेळेस या गोष्टीवरनं अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. जेव्हा पहिल्यांदाच 2014मध्ये सरकार आलं होतं तेव्हा टू सेट अ स्टँडर्ड म्हणूया किंवा एखादी गोष्टीचा प्रघात पडला पाहिजे या दृष्टीने PMOकडनं अनेक मंत्र्यांना त्यांना पाहिजे तेच OSD किंवा पाहिजे तेच PA हे मिळाले नाही. तिकडे अनेकदा IAS अधिकारीसुद्धा अनेकांचे पर्सनल असिस्टंट म्हणून किंवा त्यांच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या विभागांमध्ये काम करत असतात आणि त्यांचे महत्त्वाचे अधिकारी म्हणून सुद्धा काम करतात. पण त्यांची अपॉइंटमेंटसुद्धा ही वेटेड बाय प्राईम मिनिस्टर्स ऑफिस अशी करण्यात आलेली होती. आणि महाराष्ट्रात सुद्धा तोच प्रघात देवेंद्र फडणवीसांच्या 2.0 मध्ये 3 दिवसाचा कार्यभार आपण विसरून जाऊया, पण आता जी फुल फ्लेजेड कार्यकिर्दी त्यांना मिळालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो प्रघात घालून दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर या बाबतीमध्ये मंत्र्यांचा संघर्ष होतो का याच्यावरती लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक असणार आहे. पण या निर्णयामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर बॉस कोणी असेल तर तो मी आहे. तुमच्या वैयक्तिक पर्सनल असिस्टंट्स असतील किंवा OSD असतील ते तुमच्या विभागाचे आहेत आणि त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार किंवा ते कोण असले पाहिजेत, कशा पद्धतीचे असले पाहिजेत, कोण असले पाहिजेत म्हणण्यापेक्षा सुद्धा
कशा पद्धतीचे असले पाहिजेत हे ठरवण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे आहे आणि त्या बाबतीतला निर्णय मात्र आम्ही बदलणार नाही.